नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. कृष्णा नदीपात्रात अंकली ब्रिज येथून एक विवाहित महिलेनं ब्रिजवरून थेट नदीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती सांगली मिरज पोलीस ठाणे आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स SRF आपत्कालीन पथकास मिळाली. सदर महिलेचे नाव प्राजक्ता योगेश देसाई, वय वर्ष 24, राहणार गावबाग, सांगली असे आहे. माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून महिलेचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू आणि शोधकार्य सुरू करण्यात आले. कृष्णा नदीला पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शोधकार्य करताना अडथळे येत होते. परिस्थिती प्रतिकूल असूनही स्पेशल रेस्क्यू फोर्सकडून सलग 3 दिवस शोध आणि रेस्क्यू कार्य सातत्यानं सुरू ठेवण्यात आले. अखेर 3 दिवसांच्या शोधकार्यानंतर अंकली ब्रिजवरून उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह अंकली येथील मशीनभूमी सागवानखेत परिसरात नदीपात्रालगत सकाळी 9च्या सुमारास आढळून आला आहे. मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीनं करण्यात येतो आहे. घटनास्थळी पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे. तरी घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक याची आर्य महेशकुमार मठ मारुती कोळी रेस्क्यू असे घटनास्थळी होते. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, आकाश कुलप, आसिफ मकानदार, सदाशिव बेडेकर, HRF रेस्क्यू टीम फिरोज शेख, महेश कुमार मठ, मारुती कोळी, योगेश मेंढेगिरी हे उपस्थित होते.